बेहतरीन फिल्म आई थी, मैं फिल्म का नाम नहीं लूंगा। उस फिल्म में भी ऐसा था कि एक डेड बॉडी के न मिलने के कारण आरोपी बार बार जो है कोर्ट से बरी हो जाता है। आरोपी की कहानी कोर्ट को समझ में आती है क्योंकि डेड बॉडी उनको नहीं मिलती है, और यही डेड बॉडी जो है इस कीर्ति व्यास मर्डर केस में इसकी बहुत बड़ी कड़ी है। 2018 साली कीर्ती व्यास नावाची एक 28 वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला जायला निघाली आणि त्यानंतर अचानक बेपत्ता झाली। कीर्ती कुठे गेली, का गेली आणि तिने घरच्यांशी संपर्क का केला नाही, यासारख्या अनेक प्रश्नांनी पोलिसांना तसेच कीर्तीच्या घरच्यांना अगदी भांडावून सोडलं होतं। अशातच काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कीर्तीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आणि हा संशय निर्माण झाला होता तो कारमध्ये सापडलेल्या रक्ताच्या एका थेंबामुळे। कीर्ती व्यास ही 28 वर्षीय तरुणी ग्रँड रोडमधील भारतनगर परिसरात राहत होती। हुशार आणि होतकरू असलेली कीर्ती ऑफिसच्या कामाच्या बाबतीत अगदी शिस्तप्रिय होती। बीब्लंट नावाच्या एका नावाजलेल्या सॅलॉनमध्ये कीर्ती फायनान्स मॅनेजर म्हणून काम करत होती। बीब्लंट नावाचं हे सॅलॉन लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या पूर्व पत्नी अधुना भाबानीच्या मालकीचं होतं। कीर्तीचा रोजचा दिनक्रम अगदी साधा आणि सरळ होता। रोज सकाळी 9च्या सुमारास कीर्ती ऑफिसला जाण्यासाठी घरून निघायची आणि संध्याकाळच्या सुमारास पुन्हा घरी परत यायची। पाहायला गेलं तर कीर्तीच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू होतं। अशातच तो दुर्दैवी दिवस उजाडला। ज्या दिवशी साधं सरळ आयुष्य जगणाऱ्या कीर्तीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तो दिवस होता 16 मार्चचा। त्या दिवशी कीर्ती नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली। कीर्तीला पिक करायला तेव्हा तिचे 2 सहकारी तिच्या घराजवळच आलेले होते। कीर्तीच्या ऑफिसमध्येच काम करत असलेल्या या 2 सहकाऱ्यांसोबत कीर्ती त्यांच्या गाडीत बसून ऑफिसला गेली। काही वेळानंतर कीर्तीच्या आईने घरच्या वायफायचा पासवर्ड विचारण्यासाठी तिला फोन केला। The number you are trying to call is currently not reachable. Please. पण तेव्हा कीर्तीचा फोन बंद लागत होता, म्हणून आईने पुन्हा दुपारनंतर कीर्तीला फोन करण्याचा प्रयत्न केला। पण कीर्तीचा फोन पुन्हा स्विच ऑफच लागत होता। कीर्ती ऑफिसला गेल्यापासून सतत तिचा फोन स्विच ऑफ लागतो आहे या गोष्टीचा आईने फारसा गांभीर्याने विचार तेव्हा केला नाही आणि ती पुन्हा आपल्या घरच्या कामात व्यस्त झाली। पण संध्याकाळनंतर जशी जशी रात्र होऊ लागली तसं तसं आईचं टेन्शन हळूहळू वाढू लागलं। कारण सकाळी ऑफिसला गेलेली कीर्ती रात्र झाली तरी घरी परत आलेली नव्हती। त्यामुळे कीर्तीच्या आईसह घरातली इतर लोक सुद्धा आता बेचैन होऊ लागले आणि त्यांनी कीर्तीची चौकशी करण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये फोन केला। हॅलो, हां, कीर्ती आली आहे का ऑफिसला? नाही, कीर्ती तर आज ऑफिसमध्ये आलीच नाहीये। नाही? हो, ती सकाळीच निघाली आहे। नाही काकू, पण खरंच आज कीर्ती ऑफिसला आलीच नाही। असं कसं? सकाळी ऑफिसला जाते असं सांगून घराच्या बाहेर पडलेली कीर्ती ऑफिसला न जाता कुठे गेली असेल या गोष्टीचाच विचार आता घरातले करू लागले होते आणि त्यामुळे प्रत्येक मिनिटागणी घरातल्यांचं टेन्शन हळूहळू वाढू लागलं होतं। त्यात कीर्तीचा फोन सतत बंद लागत असल्यामुळे तिच्यासोबत काही बरं वाईट तर घडलं नसेल ना या विचारांनी सुद्धा तिच्या घरातल्यांच्या मनात घिरट्या घालायला सुरुवात केली होती। कीर्तीचे आई वडील सतत कीर्तीच्या मित्रमैत्रिणींना फोन करून कीर्तीबद्दल चौकशी करत होते, पण कोणालाच कीर्तीबद्दल काहीच माहीत नव्हतं। त्यामुळे आता घरातल्यांनी कीर्तीची शोधाशोध करायला सुरुवात केली, पण बराच वेळ शोध घेऊन सुद्धा कीर्तीबद्दल कोणतीच माहिती मिळाली नाही। अखेर कीर्तीचा काहीच थांगपत्ता न लागल्याने कीर्तीच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय केला आणि कीर्तीच्या घरच्यांनी कीर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार डीबी रोड पोलीस ठाण्यात दाखल केली। कीर्ती बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच
पोलिसांनी कीर्तीच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली। त्यानंतर पोलिसांनी कीर्तीच्या मित्रमैत्रिणींची देखील चौकशी करायला सुरुवात केली। त्या दरम्यान कीर्तीच्या ऑफिसमधील 2 सहकारी म्हणजे सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सहजवानी या दोघांची देखील चौकशी केली जाते। सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सहजवानी हे कीर्तीच्या ऑफिसमधील तेच 2 सहकारी होते ज्यांच्या कारमधून कीर्ती बेपत्ता होण्याच्या आधी ऑफिसला गेली होती। तर काय माहिती तुम्हाला या घटनेबद्दल? ती आमच्यासोबत गाडीत तर बसली पण आमच्यासोबत ऑफिसला नाही आली। तिने आम्हाला तिला ग्रँड रोड स्टेशनला सोडायला सांगितलेलं। तिला बहुतेक कोणाला तरी भेटायचं होतं तेव्हा। खुशी आणि सिद्धेश यांनी दिलेल्या या जबानीनंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करायला सुरुवात केली, कारण कीर्ती बेपत्ता व्हायच्या आधी त्या दोघांनीच तिला शेवटचं पाहिलं होतं। त्यामुळे आता हे तपास कार्य पुढे नेण्यासाठी पोलिसांना खुशी आणि सिद्धेश हेच महत्त्वाचा दुवा होते। कीर्तीला बेपत्ता होऊन आता बराच काळ झाला होता, मात्र तरी सुद्धा तिच्या बेपत्ता होण्यामागचं नेमकं कारण काय आहे ते समोर येत नव्हतं। कीर्तीच्या घरच्यांसह पोलीस देखील तिचा शोध घेण्याचा शर्थीने प्रयत्न करत होते, पण काही केल्या शोधकार्यात हवं तसं यश मिळत नव्हतं। अशातच कीर्तीच्या इतर मित्रांप्रमाणेच सिद्धेश आणि खुशीने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कीर्तीला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, पण तरी सुद्धा कीर्तीचा शोध काही केल्या लागत नव्हता। त्यामुळे प्रत्येक दिवसागणिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते। सिद्धेश आणि खुशीच्या चौकशी दरम्यान पोलीस त्यांना 16 मार्चच्या त्या दिवशी काय काय घडलं याबद्दल विचारणा करतात, मात्र या चौकशीतून फार काही निष्पन्न होत नाही आणि मग एक एक दिवस हळूहळू सरू लागतो। तसा कीर्तीच्या बेपत्ता होण्यामागे नेमकं काय गुपित दडलंय हे शोधण्याचा पोलीस पुरेपूर प्रयत्न करू लागतात, पण काही केल्या या केसचा गुंता सोडवण्यात पोलिसांना यश मिळत नसतं। त्याच दरम्यान कीर्तीचा शोध घेण्यासाठी सिद्धेश आणि खुशी ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन सोशल मीडियावर कॅम्पेन देखील चालवतात। कीर्ती ज्या बी ब्लंट सॅलॉनमध्ये काम करत होती ते अभिनेता फरहान अख्तरच्या पूर्व पत्नीच्या मालकीचं होतं। त्यामुळे या प्रकरणात फरहान अख्तरने देखील ट्विटरच्या माध्यमातून कीर्तीचा शोध घेण्यासाठी सर्वांना आवाहन केलं होतं। हे प्रकरण इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात पोहोचलं, पण तरी सुद्धा तपास काही केल्या पुढे सरकत नव्हता। शेवटी हे प्रकरण 5 एप्रिल 2018ला अखेर मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलं। तेव्हा या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास सुरू झाला। तपासात कीर्तीशी संबंधित असलेल्या सर्व लोकांची पुन्हा कसून चौकशी केली। कीर्तीच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासलं जातं। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कीर्ती बेपत्ता होण्याआधी खुशी आणि सिद्धेश यांच्या सोबत दिसते। पोलिसांची संशयाची सुई सिद्धेश आणि खुशी या दोघांवरच येऊन थांबत होती। बेपत्ता होण्याआधी कीर्ती सिद्धेश आणि खुशी सोबत कारमधून ऑफिसला जायला निघाली आणि त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली। त्यामुळे सर्वांनाच खुशी आणि सिद्धेशवर संशय आला होता। मात्र पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी कीर्तीला ग्रँड रोड स्टेशन जवळ सोडल्याचं सांगितलं, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार कीर्ती तिथून स्वतः ऑफिसला जाणार होती। सिद्धेश आणि खुशीच्या या जबाबानंतर पोलिसांनी ग्रँड रोड स्टेशन नजीकचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले, पण पोलिसांना खुशी, सिद्धेश आणि कीर्ती हे तिघेही कुठेच एकत्र दिसले नाही। त्यामुळे पोलिसांचा त्या दोघांवर असलेला संशय आणखीनच बळावला आणि म्हणून पुन्हा एकदा पोलिसांनी सिद्धेश आणि खुशीची चौकशी करायला सुरुवात केली। तेव्हा त्यांनी खुशीला ग्रँड रोड स्टेशनच्या आधी नवजीवन सोसायटी येथील परिसरात सोडलं असल्याचं पोलिसांना सांगितलं। नवजीवन सोसायटी नंतर ती कुठे गेली आम्हाला सर माहिती नाही सर। हो सर, नवजीवन सोसायटीच्या गेटवर इनफॅक्ट आम्ही तिला सोडलेलं, मग आम्ही आमचं गेलो पुढे। एक मिनिट, तुम्ही म्हणाला होता ग्रँड रोड स्टेशन जवळ सोडलं, आता ही नवजीवन सोसायटी कुठून आली मध्येच? नाही सर, काहीतरी कन्फ्युजन होते। आम्ही तिला नवजीवनच्या इथेच सोडले। सर मी गाडी चालवत होतो सर, मला माहितीये ना, नवजीवनलाच सोडलं सर। कळतंय का? तुम्ही तुमचं स्टेटमेंट बदलताय। तुम्ही हवं तर पुन्हा चेक करा ना, तर मी खोटं का बोलेन ना सर, आम्ही कशाला खोटं? हो सर, आम्ही खोटं नाही बोलत आहोत, आम्ही फक्त तेवढंच केलं आणि आम्ही आमचं गेलो। आता आम्हाला वाटलं की तिला कुठेतरी जायचं असेल म्हणून काही विचारलं नाही आम्ही पण। आता मात्र पोलिसांचा खुशी आणि सिद्धेश्वरचा संशय आणखी वाढू लागला।
कारण या दोघांनीही या आधीच्या जबाबात कीर्तीला त्यांनी ग्रँट रोड स्टेशनला सोडलं असं सांगितलं होतं. तिने आम्हाला तिला ग्रँट रोड स्टेशनला सोडायला सांगितले. पण पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यांनी त्यांचा जबाब बदलला आणि आता दुसरी एक जागा ते सांगू लागले होते. त्यामुळे पोलिसांनी आता खुशी आणि सिद्धेशच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. यासोबत सिद्धेश आणि खुशीचे सर्व फोन रेकॉर्ड्स ही पोलिसांनी तपासायला सुरुवात केली. कीर्ति व्यास एक बी ब्लंट नाम की सलून की एक श्रृंखला है, एक चेन है, उसमें वो फिनांस हेड थी, HR हेड भी हम उसको कह सकते हैं, और उसके अंडर में 7 एम्प्लॉय थे. तो कीर्ति व्यास को जो रिपोर्ट करते थे उसमें एक लड़का था जो ट्रेनी ज्वाइंट हुआ था, बाद में जो और एक लड़की थी जो कीर्ति व्यास को रिपोर्ट करती थी, उसका नाम था खुशी, जिसको आरोपी बनाया है मुंबई क्राइम ब्रांच ने. उसके साथ में इस लड़के की दोस्ती हो गई, और ये जो तामनकर नाम का लड़का था जिसे दूसरा आरोपी बनाया है मुंबई क्राइम ब्रांच ने, इन दोनों का एक पहला झगड़ा हुआ था कीर्ति के साथ में 12 मार्च को. लेकिन सबसे इंटरेस्टिंग बात मैं आपको यहाँ पे बताना चाह रहा हूँ कि ये झगड़ा इतना बड़ा नहीं था कि जिसमें किसी की हत्या कर दी जाए. ऑफिस में अमूमन कोल्ड वॉर चलते रहते हैं, पॉलिटिकल कोल्ड वॉर होता है, इंटरनल कोल्ड वॉर होता है, और ये ऐसा ही एक कोल्ड वॉर था जिसमें कीर्ति को जो तामनकर है उसका काम पसंद नहीं आता था. यानी वो अपने मेरिट के ऊपर काम नहीं करता था, जिसको लेकर कई बार कीर्ति ने उसको डांटा, कई बार उसको मेमो भी दिया, लेकिन फाइनली उसको 15 दिन का अल्टीमेटम दिया था, और वो अल्टीमेटम 16 मार्च को खत्म हो रहा था. तो 16 मार्च 2018 की सुबह कीर्ति ग्रैंट रोड के सेकंड लेन से अपने घर से बाहर निकलती है, और बाहर निकलने के बाद एक गाड़ी में बैठती है. वहां तक का सीसीटीवी मुंबई पुलिस के पास था, लेकिन उसके बाद कीर्ति गायब हो जाती है. और सबसे इंटरेस्टिंग बात यह है कि गायब होने के 2 दिन तक कीर्ति की गुमशुदगी की जो शिकायत है उसमें मुंबई पुलिस को कोई भी लीड नहीं मिलती है. क्योंकि लीड कैसे मिले, जो लीड देने वाले लोग हैं वो जो आरोपी हैं, सस्पेक्ट आरोपी, जिसे मुंबई पुलिस ने आरोपी बनाया, मुंबई क्राइम ब्रांच ने आरोपी बनाया, वो खुद मुंबई पुलिस के पुलिस स्टेशन में बैठकर कीर्ति की गुमशुदगी को लेकर फोर्सफुली पुलिस को प्रेशर करते थे कि हमारी जो बॉस हैं वो कहाँ पर है, आप ढूंढ के लाइए. तो पुलिस बहुत असमंजस में थी, और पुलिस को ये समझ में नहीं आ रहा था कि ये कीर्ति आखिर गई तो गई कहाँ. लेकिन जब बाद में इसकी पूरी कहानी खुलकर आई तो रोंगटे खड़े हो गए. कीर्ती व्यासला बेपत्ता होऊन आता 50 दिवसाहून अधिक दिवस झाले होते, तरी देखील तपास कार्यात पोलिसांना हवं तसं यश मिळत नव्हतं. याशिवाय ज्या दिवसापासून कीर्ती बेपत्ता झाली होती त्या दिवशी ती खुशी आणि सिद्धेश सोबत सकाळी ऑफिसला जायला निघाली होती. त्यामुळे संशयाची सुई त्या दोघांवरच येऊन थांबली होती. म्हणून पोलिसांनी सिद्धेश आणि खुशीची पुन्हा एकदा चौकशी करायला सुरुवात केली. पण यातून पोलिसांच्या हाती फार काही लागलं नाही. अशातच एके दिवशी या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला, आणि मग या प्रकरणाने एक वेगळंच वळण घ्यायला सुरुवात केली. एक तरुण मुलगी मुंबईसारख्या शहरातून अचानक बेपत्ता झाल्यामुळे सर्वांचंच लक्ष या प्रकरणाने स्वतःकडे वेधून घेतलं होतं. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरात लवकर उलगडा करण्याचा अतिरिक्त दबाव पोलिसांवर देखील होता. पण तरी देखील या प्रकरणात कोणताच सुगावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अशातच एके दिवशी या प्रकरणाने एक वेगळं वळण घेतलं. कीर्ती ज्या गाडीतून तिच्या 2 मित्रांसह ऑफिसला गेली होती त्या गाडीची पोलिसांनी फॉरेन्सिक चाचणी केली. फॉरेन्सिक चाचणीमध्ये गाडीच्या डिक्कीत पोलिसांना रक्ताचा एक थेंब सापडला. गाडीत सापडलेल्या महत्त्वाच्या पुराव्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली. कारण गाडीत सापडलेलं रक्त DNA टेस्टसाठी पाठवण्यात आलं. गाडीत सापडलेल्या रक्ताचा DNA कीर्तीच्या आईवडिलांच्या DNA सॅम्पलशी जुळला. गाडीत सापडलेल्या या रक्ताच्या एका थेंबामुळे आता या प्रकरणामागील गूढ उलगडायला सुरुवात झाली होती. ज्या गाडीतून सिद्धेश आणि खुशी कीर्तीला घ्यायला गेले होते त्याच गाडीत रक्ताचा थेंब सापडल्यामुळे पोलिसांनी त्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि त्यांना आपला पोलिसी खाक्या दाखवला. पण तरी सुद्धा ते दोघे स्पष्टपणे काही सांगायला तयार नव्हते. तेव्हा पोलिसांनी त्यांना गाडीत सापडलेल्या रक्ताच्या थेंबाबद्दल विचारलं. आता या प्रकरणात आपण पकडले गेलो आहोत, त्यामुळे आता पोलिसांसमोर आपला टिकाव लागणं शक्य नाही.
हे खुशी आणि सिद्धेशच्या लक्षात आलं आणि त्यांनी घडलेला सर्व प्रकार आणि घटनाक्रम पोलिसांना सांगायला सुरुवात केली। सिद्धेश आणि खुशीच्या म्हणण्यानुसार बी ब्लंट सॅलॉन मध्ये काम करतो। सिद्धेश तामणकर हा अकाउंट एक्झिक्युटिव्ह म्हणून आणि खुशी सेहजवाणी ही कीर्तीची ज्युनियर म्हणून काम करत होती। सिद्धेशचा ऑफिसमधील परफॉर्मन्स खास नसल्याने कीर्तीने त्याला एक नोटीस दिली होती। या नोटीसनुसार 16 मार्च पर्यंत परफॉर्मन्स सुधारला नाही तर सिद्धेशला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल असं कीर्तीने त्याला सांगितलं होतं। सिद्धेश आणि खुशी या दोघांमध्ये आधीपासून प्रेमसंबंध जुळलेले होते म्हणून त्याने या नोटीसबद्दल खुशीला सुद्धा सांगितलं होतं। अशातच मार्च महिन्यात सुद्धा सिद्धेशचा परफॉर्मन्स काही सुधारलेला नव्हता म्हणून आता त्याला त्याची नोकरी जाण्याची भीती वाटू लागली होती। त्यामुळे सिद्धेशची नोकरी वाचवण्यासाठी खुशी आणि सिद्धेशने मिळून एक कट रचला आणि ठरल्याप्रमाणे 16 मार्चच्या त्या दिवशी कीर्तीला त्यांनी फोन केला। हॅलो कीर्ती। हाय खुशी, हा बोल ना। अगं मी आणि सिद्धेश तुझ्या घराजवळ आहोत तर तुला पिक करू का? हा म्हणजे ऑफिसला एकत्र गेलो असतो ना। हा चालेल, फक्त 5-10 मिनिटं दे, मी लगेच रेडी होऊन येते खाली। हो 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 चालेल। काही वेळानंतर कीर्ती ठरल्याप्रमाणे घराखाली आली आणि येऊन सिद्धेश आणि खुशीला भेटली। त्यानंतर हे तिघेही एका गाडीत बसून तिथून निघून गेले। पोलिसांच्या म्हणण्यानुसार गाडीत बसलेल्या कीर्तीचं सिद्धेश आणि खुशी सोबतचं संभाषण हळूहळू वादात बदलू लागलं आणि पुढे रागाच्या भरात खुशी आणि सिद्धेशने कीर्तीच्या ओढणीनेच तिचा गळा आवळला असं पोलीस तपासात सांगण्यात आलं। सिद्धेश आणि खुशी यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपपत्रात पोलिसांचा आरोप आहे की कीर्तीची हत्या केल्यानंतर आरोपींनी सगळं काही सुरळीत आहे असं भासवण्यासाठी मृतदेह गाडीतच ठेवून सिद्धेश आणि खुशी ऑफिसला गेले आणि ऑफिसवरून परत आल्यानंतर कार एका सामसूम ठिकाणी नेऊन कीर्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली। आरोपपत्रात पुढे म्हटलंय की कोणाला आपल्यावर संशय येऊ नये म्हणून दोन्ही संशयित आरोपींनी कीर्तीचा शोध घेण्याचं नाटक सुरू केलं। सोशल मीडियावर कीर्तीचा शोध घेण्यासाठी कॅम्पेन देखील ते दोघे राबवतात। बेहतरीन फिल्म आई थी, मैं फिल्म का नाम नहीं लूंगा। उस फिल्म में भी ऐसा था कि एक डेड बॉडी के न मिलने के कारण आरोपी बार बार जो है कोर्ट से बरी हो जाता है। आरोपी की कहानी कोर्ट को समझ में आती है क्योंकि डेड बॉडी उनको नहीं मिलती है और यही डेड बॉडी जो है इस पूरे जो कीर्ति व्यास मर्डर केस है इसकी बहुत बड़ी कड़ी है क्योंकि अभी तक का जो क्लेम है, अभी तक की जो बातचीत है, जो प्रोसिक्यूशन और डिफेंस लॉयर से भी हमारी बात हुई है कि इसमें डेड बॉडी अभी तक मिसिंग है। तो ये एक बहुत बड़ा इस पूरे मामले का पहलू है। हालांकि कोर्ट में मामला है तो कोर्ट के मामले में अभी बहुत ज़्यादा कहना उचित नहीं है, लेकिन तामनकर अभी भी जेल में है। उसने कई बार बेल लेने की कोशिश की लेकिन उसे बेल नहीं मिली है क्योंकि वो मास्टरमाइंड है। वही कीर्ति का सबसे बड़ा जो प्लानर था मुंबई क्राइम ब्रांच के हिसाब से हत्या का वही था। खुशी को उसने अपने साथ में लिया था, जो खुशी उससे उम्र में दोगुनी थी, यानी कि 48 साल की खुशी 28 साल के तामनकर के साथ में एक अच्छे रिलेशन में थी, ऐसा क्राइम ब्रांच की चार्जशीट में बताया गया है। और शायद इसी रिलेशन को बचाने के लिए कीर्ति को इनको हटाना ज़रूरी था क्योंकि ये दोनों चाहते थे कि कीर्ति या तो उनके साथ पैचअप कर ले या तो फिर उनके रास्ते से हट जाए। कीर्ती बेपत्ता झाली की तिची हत्या करण्यात आली याचा उलगडा अजूनपर्यंत कोर्टात झालेला नाही। बचाव पक्षाने कीर्तीचा मृतदेह अजूनही न सापडल्याने कीर्ती बेपत्ता असल्याचाच मुद्दा लावून धरलाय। पण एक मात्र खरंय, त्या दिवशी कीर्ती घरातून जी निघाली ती परत घरी आलीच नाही। गाडीत सापडलेलं रक्तही कीर्तीच्या पालकांच्या डीएनएशी जुळले। हा खटला अजूनही प्रलंबित आहे। एका तरुणीचं असं अचानक बेपत्ता होणं, तिच्या सहकार्यांवरच पोलिसांनी संशय व्यक्त करणं, त्या संदर्भातील पुरावे देणं हे सगळं सुन्न करणार आहे। खटल्याचा निकाल जेव्हा लागेल तेव्हा लागेल, पण कीर्तीचं काय झालं हा प्रश्न अनेकांसाठी अजूनही अनुत्तरितच आहे। अपराध महाराष्ट्राला हादरवणारा या क्राईम विशेष कार्यक्रमात सध्या वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह। तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी।